नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत नाचणीचं आंबील. हे आंबील प्यायला खूप छान लागतं. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातली उष्णतासुद्धा कमी करतं आणि शरीराला थंडावा देतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नाचणीचं आंबील बनवण्यासाठी इथं मी 2 चमचे नाचणीचं पीठ घेणार आहे. आपल्याला 2च चमचे घ्यायचे आहे कारण हे शिजून खूप सारं पीठ होतं, त्यामुळे 2च चमचे घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला 4 ते 5 चमचे पाणी. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता. ताकामध्ये सुद्धा तुम्ही हे नाचणीचं पीठ भिजवून ठेवू शकता. मी ते 1 तासभर हे पीठ भिजत ठेवणार आहे. तुम्हाला जर जास्त ठेवायचं असेल भिजत तर तुम्ही रात्रभरसुद्धा हे पीठ भिजवून घेऊ शकता. थोडंसं असं आंबट होतं हे पीठ रात्रभर भिजवल्यानं. व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये हे आपल्या शरीराला खूप सारा थंडावा देते हे नाचणीचं आंबील. नाचणी हे थंड असते आणि आपल्या शरीरातली उष्णता कमी करते. व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे. आता आपल्याला 1 तासभर हे पीठ भिजत ठेवायचं आहे. 1 तासभर मी हे पीठ भिजत घातलेलं होतं. व्यवस्थित भिजलेलं आहे. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी एक कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये घालायचं आहे आपल्याला 2 वाट्या पाणी किंवा 2 कप पाणी घालायचं आहे. इथं आपण 2 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, तर 2 वाट्या पाणी घालायचं आहे. तुम्ही कपानं 2 कपसुद्धा घालू शकता. आता ह्या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला आपल्या खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड. इथं मी 4 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून जाडसर काढून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. किंवा तुम्ही नंतरसुद्धा घालू शकता, पण आता जर घातलं तर पाणी उकळतं आहे आपलं, पीठ शिजतं आहे तोपर्यंत यामध्ये लसणाचा आणि मिरचीचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि चवीला आंबील खूप छान लागते. म्हणून आपल्याला सुरुवातीलाच घालायचं आहे. हवा असेल तर तुम्ही नंतरसुद्धा घालू शकता. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पाणी आपलं उकळलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून हे पीठ घालायचं आहे. सुरुवातीला आपल्याला पीठ हलवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला चमच्यानं हलवत हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत. एकसारखं याला हलवत राहायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. आता आपल्याला हे 7 ते 8 मिनिट हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मीडियम गॅसवर हे पीठ शिजवायचं आहे. एकसारखं याला हलवत राहायचं आहे, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत. मिक्सरमधून काढून घातलेला लसूण आणि मिरची, तुम्ही लसूण खिसून आणि मिरची कापूनसुद्धा घालू शकता यामध्ये. आता मीडियम गॅसवर आपल्याला 6 ते 7 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे पीठ. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे. आपलं नाचणीचं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. मी 9 ते 10 मिनिट हे पीठ शिजवून घेतलेलं आहे. असं मस्त दाटसर झालेलं आहे पीठ, तुम्ही बघू शकता. आता आपण गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता आपलं नाचणीचं पीठसुद्धा शिजवून घेतलेलं व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता आपण आंबील सर्व करून घेऊया. इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये घालायचं, आपल्याला शिजवून घेतलेलं नाचणीचं पीठ घालायचं आहे. 1 चमचा घालायचा आहे आपल्याला मोठ्या चमच्यानं.
आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला थंडगार ताक. तर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे याला. व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता यावर थोडीशी आपल्याला कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. मस्त आपलं थंडगार नाचणीचा आंबील तयार झालेला आहे. सध्या खूप उष्णता वाढलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. उष्णता खूप वाढलेली आहे. तर तुम्ही हे दुपारच्या जेवणासोबत किंवा उन्हातून आल्यानंतर सुद्धा हे आंबील पिऊ शकता. खूप छान लागते. आपल्या शरीरातली उष्णतासुद्धा कमी होते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.